माथेरान नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल येत्या 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून त्याआधीच राजकीय चर्चांना उधाण आले। त्याला कारण ठरतोय सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा बॅनर। 2 डिसेंबर रोजी थेट नगराध्यक्ष पदासह नगर परिषदेच्या 20 जागांसाठी मतदान पार पडलं। थेट नगराध्यक्ष पदासाठी शिवराष्ट्र पॅनलचे अजय सावंत आणि महायुतीचे चंद्रकांत चौधरी यांच्यात थेट लढत आहे। दोन्ही उमेदवार विजयाचा दावा करत असतानाच निकालाआधी चंद्रकांत चौधरी यांच्या समर्थकांकडून विजयी जल्लोषाची झलक पाहायला मिळते। या बॅनरवर चंद्रकांत चौधरी यांचा फोटो किंग नगराध्यक्ष असा उल्लेखासह झळकताना दिसतोय। त्याच बॅनरवर आमदार महेंद्र थोरवे यांचा फोटो लोकप्रिय आमदार आणि भगवा सरकार या घोषणेचा उल्लेख पाहायला मिळत आहे। ही बॅनरबाजी सॅबी ग्रुपकडून करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे यापूर्वीही शिवसेना शिंदे गटामध्ये नगराध्यक्ष पदाच्या तिकीट वाटपावरून संभ्रम असताना दस्तुरी नाका परिसरात चंद्रकांत चौधरी यांचा भावी नगराध्यक्ष असा उल्लेख असलेला बॅनर झळकावण्यात आला होता। त्यावेळीही या बॅनरची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती। दरम्यान शिवराष्ट्र पॅनलचे उमेदवार अजय सावंत यांनी विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला असून दुसरीकडे चंद्रकांत चौधरी हे सध्या इतर कोणत्याही खुर्चीवर बसण्यास तयार नाहीत। त्यांना फक्त आणि फक्त नगराध्यक्ष पदाची खुर्ची खुणावतीये। आता 21 डिसेंबर रोजी निकाल काय लागतो आणि खऱ्या अर्थानं माथेरानचा किंग कोण ठरतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलंय। तुम्हाला काय वाटतं, कोण होईल माथेरानचा नगराध्यक्ष? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।